लग्नं सुदिनन्तरेव ताराबलं चन्द्रदेव बलं तदेव विद्याबलं देवबलं तदेव लक्ष्मी पर्येते मनसा स्मरामि शुभमंगल टांगेवाल्याला बोलव. मला सांगा कुठे जायचंय साहेब? टांगा कशाला हवा? बॅरिस्टरांच्या वाड्यावर जायचंय. मधल्या वाट्याने गेलो तर अर्ध्या तासात पोचू साहेब, पायी पायी. टांगेवाला 3 आण्याच्या कमी घेणार नाही. त्यापेक्षा माझ्या गरीबाच्या हातावर आदिली टेकवा. असं म्हणतो? नाही नको नको, टांगाच बोलो. तुमची मर्जी साहेब. चला. ओ टांगेवाले, हो ठेवा. हे टाक रे. सावकाश. जाऊ द्या. बॅरिस्टरांच्या वाड्यावर. मग काय, कसा वाटला आगगाडीचा पहिला प्रवास? एक माणूस बोलायचं तर सोडाच, बघायलाही तयार नव्हता आमच्याकडे. काय एवढं त्या खिडकीच्या काचेला नाक बसवून बाहेर बघणं चाललं होतं? सगळं मागं जात होतं. माझं घर, गाव, माहेर, शेत, जमिनीला पाय फुटल्या घेत धावत होते. चंद्रकोर पाठलाग करत होते. हो, पण आम्हालाही अधूनमधून घडून द्यायचं होतं की तुमच्या चंद्रमुखाचं दर्शन. कसं देणार? तुम्ही तर पाय पसरून झोपला होता. झोपलो नव्हतो काही, ते आपलं झोपेचं सोंग घेतलं होतं आम्ही. म्हटलं एकदा तरी राधाचा हात प्रेमानं आमच्या पायाला लागेल. तुमचं लक्ष आपलं सतत त्या आकाशातल्या चंद्रकोरीकडे. मामांजी नाराज होते म्हणे लग्न. कोण? तात्या? आणि असले तरी आपण लक्ष नाही द्यायचं. त्यांचं म्हणणं असं होतं की लग्नात सगळं रीतसर व्हायला हवं होतं, अगदी गर्भधानापासून सगळं. म्हणाले हे काय लग्न आहे? पंक्ती उठत नाहीत, पोरासोरांची बायकांची वर्दळ नाही, फटाक्यांची आतषबाजी नाही, काही नाही. मामांचं म्हणणं तर असं की पै पै कष्ट करून साठवलेला पैसा एका दिवसात असा उधळून टाकण्यापेक्षा लेकीच्या अंगावर 4 दागिने घालू. तात्या असलेच. लहानपणापासून मला सुद्धा वडिलांची माया अशी कधी मिळालीच नाही. मी लहानाचा मोठा झालो ते कुलकर्णी मास्तरांकडेच. एवढा तो हमाल म्हणत होता तर गेलो असतो ना मधल्या वाटेने. कशाला केला तर महागडा टांगा. हो, पण असा धक्का कसा बसला असता. काहीतरीच. सरळ उत्तर द्यायचं काय घ्याल? एक
सांगा ना, कशाला केला टांगा? बरं नसतं दिसलं. कुणाला? लोकांना. लोकांची काय एवढी काळजी? काल आगगाडीत आणि आता स्टेशनावर कसे टकामका पाहत होते तुझ्याकडे, बघितलं नाहीस? लोक म्हणजे ना. आणि मावशीबाईंना आणि बॅरिस्टरांनाही खूप राग आला असता. का? नववधूला उन्हातून पायी चालत आणलं म्हणून. एवढं मानता त्यांना? हो, मला अगदी घरच्यासारखं वागवतात ते. मानायला नको? वेलकम भाऊराव. पैसे देऊन येतो. नो राघव, चला कमान कमान बघा सामान घ्या भाऊरावांचं. नाही साहेब, आम्ही उचलतो. काय व्हॉट नॉनसेन्स, उचलू दे त्याला. कळवायचं नाही का भाऊराव? मी स्टेशनवर बग्गी पाठवली असती. बग्गी? हो म्हणजे तुम्ही वहिनीला घेऊन पहिल्यांदाच येत आहे. काय झालं रावसाहेब, आगगाडी थोडी उशिरा आली म्हणून. उचल पटकन. सामान ठेवून येतो. हो. हा. नमस्कार. नाही असू दे. नाही, अष्टपुत्र सौभाग्यवती भव. नमस्कार करूयात. आंघोळीनंतर पूजा करू. कोण होते होते? काही म्हणालीस? नाही नाही, काहीतरी विचारलंस नक्की. मी ते या वाड्याचे आणि घराचे मालक होते का? अच्छा अच्छा, ते हो हो, बॅरिस्टर आहेत. म्हणजे बॅरिस्टर म्हणजे
मोठा वकील. विलायतीला 4 वर्ष राहून आलेत. तरीच यांना घाबरून तुम्ही मला टांग्यात आणली. घाबरत नाही मी त्यांना, मान देतो, मान. बस बस. आहेतच ते तसे मान देण्यासारखे. ऐक तर कशी कशी दराला वाटण्यासारखी. हा हा. मी तर घाबरूनच गेले. तांब्याचं पिशवीचं काय करावं तेच कळेना. घाबरण्यासारखं काय द्या. तुम्ही नव्हता वाटतं घाबरला. किती वेळा घाम पुसत होता. ते उन्हामुळे. ऊन केवढं आहे. स्टेशनावर टांग्यात तेव्हा नाही आला वाटतं घाम उन्हामुळे. ते तू खेटून बसली होतीस ना जवळ, म्हणून. म्हणून काय झालं. म्हणून भर उन्हात चांदणं पडलं. करायला वाकले तेव्हा किती छान सुगंध आला. ह मला नाही आला. नाही खरंच. म्हणत काय होते. कोण कधी. आपण नमस्कार करत होतो तेव्हा. अच्छा बॅरिस्टर म्हणत होते. ओह ब्युटिफुल. म्हणजे म्हणजे तू खूप सुंदर दिसतेस. कोण मी. नाही तर काय मी. चला काहीतरीच. तुमच्यासमोर असं कसं बोलतील. का माझ्यासमोर तुला निरखून पाहत नव्हते. एखादं सुंदर फूल पाहवत असे. चला तुम्ही काहीतरीच बोलताय. अगं नंतर तर ते म्हणाले भाऊराव अभिनंदन. काय फक्कड बायको निवडली तुम्ही. खोट खरं खोट. खरं. भाऊराव आलो. हे नाही आलो आलो. अरे मावशीबाई या या. काय भाऊराव झालं का एकदाच लग्न. हो. अगं हे बाहेर येतेस का. मावशीबाई आल्यात. येते. वा 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 छान छान. या मावशीबाई. काय रूप आहे हो पोरीचं. भाऊराव आता एक बरी गोष्ट चांगली झाली. काय. संकष्टीला रात्री आकाशात चंद्र दिसलं नाही तरी चालेल. का का का. अहो तुमच्या घरकारणीचा चंद्रमा पाहून आता उपास सोडायला हरकत नाही. काय काय मावशीबाई नमस्कार. ते सगळं नंतर आता पारोशानं काही नको. संध्याकाळी राहू कोर्टात ना आला की जोड्यानं चहा फराळाला या. रितसर नमस्कार करा. मग बरा मोठा आशीर्वाद देते. हो. टोपी नवीन घेतली वाटतं लग्नासाठी. हो. भाऊराव तुम्ही आता असं करा. हा. काहीही करू नका. हा. जेवण सगळं तयार आहे. मी राघू बरोबर पाठवते. राघू. मावशीबाई राघू रावसाहेबांबरोबर कोर्टात गेलाय. राघू गेला का. जाऊ दे. दत्तू कुठे मेला. 10 नोकर आहेत सगळे खायला. कामाच्या वेळेला एकही नजरेसमोर नसतो. दत्तू रे दत्तू. भाऊराव बायकोचं नाव काय ठेवलं सांगितलं नाही. हे आपलं चोरून विचारते हो. म्हणजे नंतर उखाण्यातनं नावं घ्यायचीच आहेत. काय. राधा. राधा काय
काय लाजतंय, काय लाजतंय. राधा छान. ही राधा, तुम्ही कृष्ण. वाजवा आता मुरली. दत्तू रे दत्तू. मावशी म्हणजे म्हणे वाजवा मुरली. काय वय असेल मावशीबाईंचं? असेल 50-55 असेल. 50-55? वाटत नाही नाही. किती सुंदर आहेत ना अजून. रंग कसा गोरा पान, नाक कसं अगदी चाफेकळी, डोळे तर अगदी गाईच्या वासरासारखे काळे भोर पाणीदार. सवाश नसताना किती छान दिसत असतील, सगळे त्यांच्याकडे बघत राहत असतील. आता एवढ्या सुंदर दिसतात तर तरुणपणी किती सुंदर दिसत असतील. अगं तरुणपणी त्या अशाच दिसायच्या. म्हणजे त्या बाल विधवा आहेत. आई ग. म्हणजे त्यांना समजू लागलं ना तेव्हापासून त्या विधवाच आहेत. किती दुःख भोगलं असेल नाही बिचाऱ्यांनी. असतं एकेकाचं नशीब. बरं चला आपण घर आवरायला हवं. हो. काय? अच्छा असू असू. भांडी म्हणजे बाकी घर आवडलं का नाही ते काही कळलं नाही बुवा. घर छान आहे पण आतली खोली फार काळोखी वाटते नाही. आपण छताला एक काच बसवून घेऊया का? काच? काच? 1.5 रुपया भाडं भरतो मी. 1.5 रुपया. 1.5 रुपया मग या घराचं? जास्त नाही वाटत? मग तुला काय 1.5 रुपयामध्ये बॅरिस्टरांची प्रशस्त हवेशीर उजेड वगैरे असलेली हवेली हवी आहे का काय? तुमचं म्हणजे अगदी जास्तीच असतं. एवढी काही मी अगदी ही नाहीये. मला सुद्धा व्यवहार कळतो म्हणजे. हो काय कळतो? व्यवहार कळतो तरी बरं. लोक म्हणतात हे भाडं खूप बरं आहे. बरं आहे? माझ्या काकाचा वाडा अगदी जुना आहे. त्याच्यात त्यांनी एक भाडेकरू ठेवलाय. पोस्ट मास्टर आहे. 6 रुपये भाडं आहे. मग मग व्यवहार कळतो म्हणतेस ना? हाच का तो? अरे 6 रुपये भाडं म्हणालीस ना त्याचं. मी तर 1.5 रुपया भरतो. 1.5 रुपया म्हणजे स्वस्त कुणाचं? स्वस्त कुणाचं? स्वस्त कुणाचं? अहो अहो 6 रुपये वर्षाचं म्हणते मी. म्हणजे महिन्याची फक्त अधेलीच ना. हो 1.5 रुपये या घरासाठी म्हणजे फारच वाटतं बाई. नाही तसं खरंच फार नाहीये. आणि 1.5 रुपया जरी भाडं जात असलं ना तरी ₹1-2 रुपयाचं काहीतरी येत असतं आपल्या घरात. म्हणजे आंबे पाठवतात, फणस पाठवतात. खूप दिलदार आहेत बॅरिस्टर. दिलदार नसायला काय झालं? रगड पैसे कमवत असतील. बॅरिस्टरांची वकिली कुठे चालते फारशी. हे सगळं जे आहे ना ते त्यांच्या वडिलांनी म्हणजे आप्पासाहेबांनी इतका पैसा कमवून ठेवलाय आधीच. त्यांच्या भरोश्यावर त्यांची जी काय आईट चालू आहे ती चालू आहे. आणि म्हणजे काय माहिती ना कचेरीही त्यांचीच वापरतात. सकाळी जातात, येईल ते काम करतात आणि दुपारी 4 वाजता आयटीत बग्गीत बसून परत येतात. ते काय करायचे आप्पासाहेब? ते बॅरिस्टरच होते. होते म्हणजे कशाने गेले? नाही गेले नाही पळाले. पळाले? बॅरिस्टर होते म्हणता ना. मग पळाले? अगं पळाले म्हणजे असे अचानकच नाही पळाले. आधी खुर्चीत बसले आणि मग पळाले. त्यांच्या सगळ्या घराण्याला पळून जायचा, खुर्चीत बसायचा तो रोगच होता. खुर्चीत बसायचा रोग? हा कसला नवीन रोग मेला? अगं असं खुर्चीत माणूस एकदा बसला ना, आता असं बसला ना की बसला. पायाकडून मुंग्यांची रांग जात असावी आणि त्याकडे निहाळत बसावं तसे बघत बसायचे. असं भाऊराव, अहो भाऊराव. ओ काय 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 चाललंय? हे आवरावर. आवरावर? हो दार बंद करून? नाही या ना, या आत या.